सुप्रभात, नमस्कार. मी सुवर्णा दानोरकर. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अनेक महत्त्वाच्या घडामोडी पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहायच्यात. मात्र सुरुवातीला बातमी आहे कोल्हापूरकरांसाठी पाण्याबाबतची. कोल्हापूरकरांना अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. थेट पाईपलाईन योजनेतील काळंबावाडी उपसा केंद्राची मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामं केली जात आहेत. त्यामुळे आज आणि उद्या जवळपास निम्मा कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ए, बी तसंच ई वॉर्डमधील सर्व भागांचं पाणी बंद राहील, तर सी आणि डी वॉर्डमधील पाणीपुरवठा मात्र सुरू असेल. मात्र या दुरुस्तीमुळे पावसाळ्यामध्ये समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. त्यामुळे आज आणि उद्या 2 दिवस ए आणि बी वॉर्डमध्ये थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे. यानंतर पुण्यातल्या खडकवासलामधनं बातमी. खडकवासला धरण साखळीत जलसाठा वाढलाय. धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 5.47 TMC साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरण साखळीत 4.42 TMC पाणी साठा होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरण साखळीत 1 TMC अधिक वाढ झालेली आहे. ही दिलासादायक बाब आहे. 1 जूनपासून एकूण 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बघा पुण्यातल्या धरण साठ्यात किती वाढ झाली. खडकवासल्यात 41.01%, पानशेत 15.67%, टेमघर 4.80%, वरसगाव 21.80% साठा आहे. तर गेल्या 3 दिवसांपासून राज्यातल्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांना मुसळधार पावसानं झोडपलंय, तर मराठवाडा आणि विदर्भात पावसानं उघडीप दिली होती. मात्र आता पुन्हा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 12 जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलाय. कुठले 12 जिल्हे आहेत बघा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड आणि धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. यानंतर बातमी पुण्यातून. शॉर्टकटनं 1-2 नव्हे तर 600 जणांचा बळी गेलाय. गेल्या 2 वर्षात रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे 604 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. पुणे विभागातून दक्षिण आणि उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक आहे. दररोज लाखभर प्रवासी ये जा करतात. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दीही मोठी असते. प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी स्थानकावर उड्डाणपूल, पादचारी मार्ग बनवलेत. एवढंच नाही तर जलद प्रवासासाठी एस्केलेटर बसवलाय. तरीही काही जण गाडी पकडण्यासाठी शॉर्टकटचा वापर करतात. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा शिवराज्याभिषेक तिथीनुसार साजरा केला जातोय. या सोहळ्यासाठी शिवभक्तांनी गडावर गर्दी केली. सासणकाठी नाचवत शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसंच मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिकही सादर करण्यात आलं. गडावर राज्याभिषेक सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय.
बातमी आहे पालखीबाबतची. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावमधील संत गजानन महाराज यांची पालखी पांडुरंग भेटीच्या ओढीनं संतनगरी शेगावमधून मार्गस्थ झाली आहे. पालखी वाशिम जिल्ह्यात काल दाखल झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मालेगाव शहरात प्रवेश करेल. या दरम्यान 700 वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेली पालखी सकाळी मालेगाव शहरात दाखल होण्यापूर्वी नागताज परिसरातील श्रींच्या पालखीची ड्रोनने टिपलेली काही दृश्य खास तुमच्यासाठी. नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो जोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो हा नाम्याची खीर चाखतो जोखोबांची गुरे राखतो. राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली रामाजीचा. तर इकडे या आषाढी वारीत 5.5 लाख चौरस फुटांचा भव्य जलरोधक मंडप उभारला जाणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची काळजी म्हणून पंढरपूर परिसरात एकूण 48 ठिकाणी 5 ते 15 स्क्वेअर फुटांपर्यंत असे एकूण 5.5 लाख स्क्वेअर फुटांचा मंडप उभारला जाईल. भाविकांची कसली गैरसोय होऊ नये, भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्याच्या सुविधा, स्वच्छतागृह आणि पावसाळ्यातील हाल टाळण्यासाठीचं मायक्रो नियोजन सुरू आहे. बातमी एका बहुचर्चित साखरपुड्याची. भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा लखनौमध्ये पार पडला. यावेळी खासदार प्रिया सरोज भावूक झाल्या होत्या. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा होती. या सोहळ्याला जवळचे नातेवाईक, मित्र आणि राजकीय नेते तसंच क्रिकेट जगतातील निवडक पाहुणे उपस्थित होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि जया बच्चनही हजर होत्या. यानंतर एक धक्कादायक बातमी. इंदोरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली. राजा रघुवंशीची पत्नी सोनमनंच हत्या केल्याचं उघड झालंय. पोलिसांनी सोनमसह 4 सुपारी किलरना अटक केली. सोनम 17 दिवसांपासून फरार होती. ती मेघालयमध्ये पतीसोबत फिरायला गेली होती. त्यानंतर राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला होता. मात्र सोनम बेपत्ता होती. यानंतर राजकीय विश्वातल्या घडामोडी बघूयात. टॉप 5. ठाण्यात आज शिंदे सेनेचा मेळावा होतोय. शिंदे सेनेत महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री अनेक नेते उपस्थित राहतील. यावेळी ठाकरे सेनेचे चंद्रहार पाटील शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. पुण्यात आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येतील. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या ऊस उत्पादकतेसाठी एआयचा वापर या चर्चासत्रात ते उपस्थित राहतील. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित राहतील.
लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही विभागाचा निधी वळवला नाही अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. लाडकी बहीण योजनेसाठीचाच निधी वापरल्याचं त्यांनी ठणकावून सांगितले. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा आरोप करण्यात येतो. अखंड शिवसेनेसाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं असं विधान गजानन कीर्तीकरांनी केले. तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र न येण्यासाठी अदृश्य शक्ती असल्याचंही कीर्तीकरांनी म्हटलंय. तर गजानन कीर्तीकर जे काही बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत होतं असं रामदास कदमांनी म्हटलंय. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले. या संदर्भात शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बागेत महत्त्वाची बैठक होती. या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत गर्दी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र मला लढायचं आहे असं स्पष्टपणे सांगितलंय. पवार काका पुतळ्याचे देखील मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जाते. पांडुरंगाची इच्छा असेल तर बेडभाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात असं मिटकरी म्हणाले. त्यावर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच योग्य ते निर्णय घेतले जातील अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. राजकीय घडामोडीनंतर आता मुंबईतल्या बातम्या बघूया. टॉप 5. नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांची संख्या वाढते. ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात भिकारी वास्तव्य करताना दिसतात. त्यामुळे नवी मुंबई शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. गुन्हेगारीचं प्रमाणही शहरात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबईच्या माटुंगा परिसरात पाणी चोरीची तक्रार केल्यामुळे टोळक्याकडून 2 महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. महिलांवर तलवार कोयत्यानं हल्ला करण्यात आला. यावेळी 3 महिला गंभीर जखमी झाल्यात. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवे 10 पदरी करण्याचं नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महानगरावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी थेट 10 पदरीकरण करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 10 दिवसात यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. मुंबई काँग्रेसच्या वतीनं कुर्ला मदर डेअरीचा भूखंड अदानीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जनाक्रोश आंदोलन करण्यात आलं. अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात अभ्युदय बँक, नेहरूनगर, कुर्ला पूर्व इथून मदर डेअरीपर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं. मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनू मोरियाला ईडीकडून समन्स बजावण्यात आले. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली. मिठी नदी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमचे दिनू मोरिया आणि त्याच्या भावाशी फोनवरून संभाषण झाल्याचं आढळले. त्यानंतर चौकशीसाठी त्याला समन्स बजावले. यानंतर पुण्यातनं बातम्या बघूयात. टॉप 5. सहाय्यक प्राध्यापकासाठीच्या नेट परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. UGC नेट परीक्षा 25 ते 29 जून दरम्यान होणार आहे. परीक्षेच्या 10 दिवस आधी परीक्षा केंद्राची माहिती प्रसिद्ध होईल. यापूर्वी ही परीक्षा 21 ते 30 जून दरम्यान होणार असल्याचं जाहीर केलं होतं. पुण्यामध्ये टोळक्याकडून 2 तरुणांवर कोयत्यानं वार करण्यात आलेत. या प्रकरणी 4 अटक करण्यात आली. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केलेत. पुण्यात 5 महिन्यात 21 पुणेकरांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले. सायबर चोरट्यांनी 9 कोटींना डल्ला मारलाय. यावर्षी आतापर्यंत 9 कोटी 21 लाख रुपयांनी फसवणूक झाली. रेल्वे रूळ पार करण्यासाठी काही जण धोकादायक पद्धतीनं शॉर्टकटचा वापर करतात. मात्र त्याच वेळी रेल्वे आल्यानं 604 प्रवाशांना जीव गमवावा लागला. दुसरीकडे रेल्वे प्रशासनानं रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या 790 प्रवाशांवर कारवाई केली. मावळमध्ये भात लागवडीला सुरुवात झाली आहे. मावळच्या पवनानगर, शिरगाव, टाकवी, बुद्रुक, कुर्से या भागातील शेतकऱ्यांनी भात लागवड करायला सुरुवात केली. गेले 10 दिवस पावसानं उघडीप दिल्यानं बळीराजा काहीसा आनंदित झालाय.
यंदा मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या बघूया. धाराशिवमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. 4 ते 5 दिवसांची उघडीप दिल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झालाय. धाराशिवच्या परांडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडांची पडझड झाली. दूध डेअरीवर झाड पडल्यानं दूध डेअरीचं नुकसान झाले आणि 2 गायी जखमी झाल्या. बार्शी रोडवरील पिंपळवाडी परिसरात काल चक्रीवादळाचा तडाखा बसलाय. रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. धाराशिवमधील मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार असल्याची घोषणा मत्स्य विभाग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी केली. तसंच मत्स्य व्यवसायासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची मागणी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केली होती. तिला मंत्री नितेश राणेंनी तात्काळ हिरवा कंदील दाखवला. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आता वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते. मंदिर परिसर संस्थान कार्यालयातील स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझरची फवारणी करण्यात येते. तसंच कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. नांदेडमध्ये मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मासे खाण्याची परंपरा आहे. मृग नक्षत्रात मासे खाल्ल्यास शरीरातील दुर्धर आजार दूर होतो असा अनेकांचा दावा आहे. अशातच नांदेडमध्ये मच्छी मार्केटमध्ये मासे खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केली. एका दिवसात या ठिकाणी 25 ते 30 टन माशांची विक्री होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. यात एक ब्रेकिंग न्यूज आहे. बातमी आंध्र प्रदेशातून. लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी मोठी घोषणा केली. आंध्र सरकारकडून अधिक मुलं जन्माला घालण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिलं जाणार आहे. शून्य गरिबी P4 उपक्रमांतर्गत श्रीमंत लोक गरीब कुटुंबांना दत्तक घेतील. यामुळे केवळ उत्पन्नातील तफावत कमी होणार नाही तर संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होईल असं ते म्हणाले. ₹500 नोट आता बंद होणार आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र असा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये तारीख सुद्धा सांगण्यात आली. पण खरंच ₹500 नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. आरबीआई की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया है। नोटबंदी ही है। और मैं आपको तारीख दे दूं, जो सूत्र बता रहे हैं कि मार्च 2026 तक 500 का नोट खत्म। हा दावा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल. चलनातून ₹500 नोटा बंद होणार आणि त्या नोटांची छपाई देखील बंद केली आहे असा दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीनं काय दावा केलाय पुन्हा एकदा ऐका. आरबीआई की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया है, कि मार्च 2026 तक 500 का नोट खत्म हो गया। ₹500 नोटा बंद होणार. ₹500 नोटांची छपाई थांबवली. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? ₹500 नोटा बंद होणार हा दावा म्हणजे सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाचा विषय. एखादी 20-30 रुपयांची छोटी वस्तू घ्यायची असेल आणि ₹500 सुट्टे करणं म्हणजे अनेकांना टेन्शन येतं. दुकानदारही सुट्टे पैसे देत नाहीत आणि आता चक्क ₹500 नोटच बंद होणार असल्याचा दावा केल्यानं अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. 500ची नोट बंद झाली तर दुसरी नोट चलनात येणार आहे का? 500ची नोट बंद होणार असेल तर आपल्याकडे असलेल्या ₹500 काय करायचं असे अनेक सवाल उपस्थित होत असल्यानं आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. जशी 2000ची नोट चलनातून बाद झाली तशी ₹500 ही नोट बंद होऊ शकते असं अनेकांना वाटू लागलंय. त्यामुळे खरंच ही नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. याबाबत बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या एक्सपर्टना आमची टीम भेटली आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. जेव्हा जेव्हा आपल्या नोटाबंदी झाली त्या पाठीमागचं कारण हे फक्त ब्लॅक मनी बाहेर काढण्याकरताच कारण सरकारने दिलं होतं. आणि हे जे ब्लॅक मनी ज्याला आपण काळा पैसा म्हणतो तो काळा पैसा हाय डिनॉमिनेशनच्या नोटामध्येच साठवला जातो. आणि ₹500 नोटामध्ये जर काळा पैसा साठवायचा म्हटलं तर त्याला लागणारा एरिया एवढं ह्यूज आहे
आणि 500च्या नोटा रद्द करून तुम्ही जर 200वर आणाल तर हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ही केवळ अफवा 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 1001% अफवाच आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 2026 मध्ये 500च्या नोटा बंद होणार ही अफवा आहे. सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणार आहे. 500 रुपयांची नोट चलनात कायम राहणार आहे. लोकांमध्ये भ्रम पसरवण्यासाठी मेसेज व्हायरल केला जातोय. असे दावे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केले जातात. पैशांचा विषय हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यानं सगळीकडेच याची चर्चा करतात. मात्र आमच्या पडताळणीत 500 रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, ठाणे.